नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा श्री 803 या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला 6 फूट गणपती तयार करताना दाखवणार आहे। चला तर मग पाहूया। मला कुठून नाही दिसला आता सगळं हिडी पडले युट्यूबला सगळं बघितले। काय बोलणे चाललंय काय लालबाग आणि पाळणा आणि तू काय बोलला असलास नऊ फूट शिकवलं। A few moments later. तर मित्रांनो बघू शकता, इथं मी तुम्हाला मगाच दाखवलं होतो की पॅच मारताना दाखवलं होतं। पॅच मारून झालेले आहे, आता गणपती वाळलेले आहेत, ते काढण्याचं काम करत आहे। कौन है ये लोग? कहां से आते हैं? बघू शकता अशा प्रकारे हा डाय असतो। तर मित्रांनो बघा, इथं पॅटर्न खोलून घेतलेले आहेत। तर मित्रांनो हा 6 फूट गणपती आहे। हनुमान प्रभाव, मागे हनुमानची मूर्ती आहे, पुढे गणपती बसलेले आहेत। असे युनिक असे पीस आहे। तर मित्रांनो बघू शकता, मला रबर मध्ये आहे म्हणून असे दिसत आहे। रबर काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती उत्कृष्ट असा गणपती आहे। रबर खूप जाड असतो, त्यामुळे हळू काढायला लागतो। चुकून हात बीत मोडले तर जोडण्यास खूप त्रास आहे। तर बघू शकता तिथे हनुमान आहे। तर मित्रांनो बघू शकता दिसायला किती सुंदर आहे बाप्पा। तर बघू शकता तुम्ही, पूर्ण मागे हनुमान आहे, गणपती आहे, असे चौरंगवर बसलेला आहे। गणपती मागे राम मंदिर आहे। चला आपण पुढे जाऊन पाहूया। तर मित्रांनो बघा, आता गणपती काढून झालेले होते, ते आता वाळण्यासाठी उन्हात ठेवत आहेत।
ऊन खूप कडक आहे त्यामुळे लगेच वाळतात मूर्त्या. तर बघा हे सर्व वाळून तयार आहेत.